पार्थ पवार चक्रव्यूह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण वरचढ यावरून मोठं वादळ निर्माण झालंय। दिवंगत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार संपूर्ण राष्ट्रवादीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांच्यावर होतोय। पार्थ पवारांच्या सांगण्यावरून प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळली गेली असंही त्यांच्यावर आरोप झालाय। तर आज काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार कुटुंब प्रमुख म्हणून थेट शरद पवारांकडे केली आहे। पार्थ पवार कोणाचंही ऐकत नाहीत, आरडाओरडा करतात, दुय्यम वागणूक देतात अशा प्रकारच्या तक्रारी शरद पवारांकडे करण्यात आल्या। पण आता इथं प्रश्न असा आहे की अचानक पार्थ पवारांच्या विरोधातले हे सगळे सूर एकत्र का उमटू लागलेत? पार्थ पवारांना त्यांच्या पक्षातून एवढा मोठा विरोध का होतोय? खरंच या सगळ्याची पार्थ पवारांची काही चूक आहे की त्यांना चक्रव्यूहात अडकवण्यात येतंय? या सगळ्याची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी नम्रता, आपण पाहताय LS मराठी। पार्थ पवारांनी नुकतंच त्यांची आई आणि आता राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली। या दिवसापासूनच खरं तर पार्थ पवारांच्या विरोधातले आवाज हळूहळू पक्षात येऊ लागलेत। पक्षात अनेक ज्येष्ठ आणि पात्र नेते असतानाही पार्थ पवारांना राज्यसभेची खासदारकी दिली गेली हे अनेकांच्या पचनी पडलेले नाही। यावेळी अशा चर्चाही समोर आल्या होत्या की पार्थ पवारांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, आनंद परांजपे, अविनाश आदिक, विक्रम काकडे आणि समीर भुजबळ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती। किंबहुना पार्थ पवारांच्या ऐवजी त्यांच्यातल्याच एका नावावर शिक्कामोर्तब झालंच पाहिजे असा आग्रही सुनेत्रा पवारांकडे करण्यात आल्याचं समजतंय। मात्र तरीही सगळ्यांना बाजूला सारून पार्थ पवारांना खासदार केलं गेलं आणि त्यानंतर पक्षात सुरू झाला पार्थ पवारांच्या विरोधातला सूर। पुण्यातल्या कोंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांचं नाव आल्यानंतर त्यांची छबी क्लीन नसल्याचा निर्वाळा देत त्यांना मोठ्या पदापासून दूर ठेवावं असं एक प्रकारचा एल्गारच राष्ट्रवादीत सुरू होता। पण पार्थ पवारांनी खासदार व्हावं की खुद अजित पवारांची इच्छा होती? पार्थ पवारांनीही याआधी खासदारकीची निवडणूक लढवली सुद्धा होती, ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। तेव्हापासूनच पार्थ पवारांना दिल्लीत जाण्याची इच्छा होती हे पक्षात सर्वश्रुत होतं। त्यामुळे जेव्हा सुनेत्रा पवारांची राज्यसभेतली जागा खाली झाली तेव्हा साहजिकच एक नाव जे कन्फर्म होणार होतं ते म्हणजे पार्थ पवारांचं। हा झाला मुद्दा खासदारकीचा। पण अजित पवारांच्या जाण्यानंतर पक्ष चालवण्याची जबाबदारी त्यांच्या 2 मुलांपैकी एकाच्या खांद्यावर खंबीरपणे असावी, तसेच पवार कुटुंबाची राष्ट्रवादी पक्षावर पकड असेल अशी चर्चा होती। त्यामुळे पार्थ पवारांनी अनेक गोष्टी अंगावर घ्यायला सुरुवात केली। अजितदादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचं पक्षातलं वाढतं वजन आणि हस्तक्षेप यामुळे पवार कुटुंबाची राष्ट्रवादी पक्षावरची पकड ही ढिली करू शकतो असा संदेश पक्षातून येत होता। ज्या अजित पवारांनी जीवाचं रान करून राष्ट्रवादी मोठी केली, वाढवली, त्यांचंच कुटुंबाकडे पक्षाची पकड असली पाहिजे अशी धारणा पक्षातल्या काही कडवट पदाधिकाऱ्यांची होती आणि पार्थ पवारांकडे हा संदेश अगदी अचूकपणे गेला। त्यानंतर पार्थ पवार पक्षात खूपच जास्त सक्रिय झाले। त्यांनी स्वतःच्या पक्षात पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा सिलसिला सुरू केला। जय पवारांनी सुद्धा अजित पवारांप्रमाणे जनता दरबार घ्यायला सुरुवात केली। दोन्ही भावांनी मिळून पक्षावर पकड घट्ट करण्याचा निर्धार केलेला दिसून येतोय। आता पवार बंधूंची पक्षावर पकड बनवण्याचा हा प्रयत्न ज्याच्या पचनी पडत नाही ते मिळून पार्थ पवारांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप देखील होतोय। तर एकीकडे राष्ट्रवादीत झालेली खांदेपलट ज्यामुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते अस्वस्थ झालेत। त्यांनी पुन्हा पार्थ पवारांचं कोंढवा जमीन प्रकरण, त्यांचा तापट स्वभाव आणि पक्षाचे मोठे निर्णय एकतर्फी कसे घेतले जात आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सूत्रांनी हे स्पष्ट केलंय की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवारांना गेल्या काही दिवसात दुय्यम वागणूक दिली गेली आणि पक्षातलं आपलं वजन वाढवण्यासाठी अनेक निर्णयांमध्ये हस्तक्षेप केला आणि पार्श्वभूमीवर पक्षात तटकरे, पटेल आणि पवार बंधू असे 2 गट निर्माण झालेत आणि या एका गटाकडून पार्थ पवारांना विलन दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा थेट आरोप अजितदादांच्या खंद्या समर्थकांनी केलाय। एकूणच पार्थ पवारांना चक्रव्यूहात अडकवण्याचं षडयंत्र केलं जातंय हे यावरून स्पष्ट होतंय असं समर्थकांचं म्हणणं आहे। आता पार्थ पवार या चक्रव्यूहातून बाहेर येण्यासाठी कोणती चाणक्य नीती वापरतात हे लवकरच स्पष्ट होईल।